महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आज जाहीर होणार आणि त्यानंतर महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार, सूत्रांची माहिती। आज महायुतीचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याचीही माहिती। भाजपचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी महायुतीच्या नेत्यांची भेट घेणार, शिंदे आणि अजित पवारांशीही चर्चा करणार। विधिमंडळ गटनेता निवडीआधी भाजप कोर कमिटीची बैठक होणार, भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात बैठक होणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या विधिमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया आज पार पडेल। भाजप विधिमंडळ गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री असेल, मात्र तूर्तास काहीही ठरलं नसल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास बंद दाराआड चर्चा, बैठकीनंतरही गृह खात्याचा तिढा कायम। शिंदे आणि फडणवीसांमध्ये आज पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंकडून गृह, महसूल, ऊर्जा आणि पीडब्ल्यूडी खात्याची मागणी, सूत्रांची माहिती। महाजन शिंदेंमध्ये झालेल्या बैठकीत संभाव्य खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती। एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड चर्चा, तिघांमध्ये वर्षा बंगल्यातील मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद मिळावं, गुलाबराव पाटलांकडून अपेक्षा व्यक्त। शिंदे नाराज नसल्याचंही गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली त्याची माहिती नाही, मात्र आज संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल, भरत गोगावलेंची माहिती। शपथविधी 5 डिसेंबरला हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं। उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, अजून 48 तास आहेत, 48 तासात अनेक गोष्टी होऊ शकतात, उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वर्षा निवासस्थानी शेवटचा दिवस। दरम्यान वर्षा निवासस्थानी शिंदे कोणते निर्णय घेतात याकडे लक्ष। अजित पवार आज मुंबईला रवाना होणार। अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीमध्ये तळ ठोकून होते, मात्र अद्याप भेट झाली नसल्याची माहिती। राष्ट्रवादी पक्ष गृहमंत्री अमित शहांकडे 11 मंत्रिपद मागण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदाची मागणी। महायुतीमध्ये भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर, भाजपकडून 16 जणांना मंत्रिपदाची शपथ मिळू शकते। रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांचं मंत्रिपद कायम राहणार। शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर, यादीमध्ये 7 जणांचा समावेश। दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अर्जुन खोतकर, संजय राठोड यांनाही मंत्रिपदाची संधी। सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे मंत्रिपदासाठी इच्छुक। जलसंधारण खात्यामध्ये काम करायला आवडेल, कोकाटेंची प्रतिक्रिया। मात्र दादा घेतील तो निर्णय मान्य असेल, कोकाटेंचं वक्तव्य। शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात पोलिसांचा बंदोबस्त तैनात, 2,500हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित। महायुतीचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पदाधिकाऱ्यांकडून विशेष पूजा। नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरामध्ये पूजेचं आयोजन। देवाभाऊंच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरमधून भाजप कार्यकर्ते रवाना। आज संध्याकाळपर्यंत हजारो भाजप कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गाने मुंबई गाठण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग जानेवारीत मोकळा होण्याची शक्यता। ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या, 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। नागपूर पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 जागांचा निर्धार व्यक्त। मित्रपक्षासोबत चर्चा न करता राष्ट्रवादी काँग्रेसनं परस्पर ही घोषणा केल्याची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू। निवडणूक कधीही होऊ शकते, आतापासून तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश। मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गुंजारेल, हेतू साध्य झाल्यानंतर शिंदेंच्या बाबतीत जे करायचं ते करतील, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांवर घ्या, वर्ध्यामध्ये ठाकरे गटाची मागणी। हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। वर्सोवा विधानसभा क्षेत्रामध्ये ईव्हीएम विरोधात मनसेची बॅनरबाजी। 2019 आणि 2024च्या निवडणुकीत एकसारखीच मतं, याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार मनसे उमेदवार संदेश देसाईंची माहिती। निवडणुकीला आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर आम्ही काहीतरी करू शकलो असतो। रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या लोकार्पणावेळी राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी।
रमाकांत आचरेकर स्मृतीस्थळाच्या लोकार्पण प्रसंगी सचिन तेंडुलकरनं विनोद कांबळीची भेट घेतली, कांबळींच्या तब्येतीची चौकशी केली. मुंबईच्या गिरगावमध्ये मारवाडी बोल असा हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप, भाजपचं सरकार आल्यानं मारवाडीत बोलण्याचा हट्ट धरल्याचा दावा. शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वडोदरा महामार्गाचं काम रोखलं, जमिनीचा मोबदला न देताच काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण, मात्र तरीही पार्टीजवळील टोलनाक्यावर टोल वसुली, त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त. लोटेएमआयडीसीमधून दूषित पाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्यानं सोनपात्र नदीमध्ये मृत माशांचं प्रमाण वाढलं, अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं मच्छीमारांचा आंदोलनाचा इशारा. चैत्यभूमीवरील 6 डिसेंबरची तयारी आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे आदेश, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या ऑनलाईन उपस्थितीत बैठक. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरामध्ये ड्राय डे जाहीर, जिल्ह्यातील ठोक आणि किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री दुकानं बंद ठेवली जाणार. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीनं दुसरं समन्स पाठवलंय. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. राज कुंद्रानं ईडीकडे वेळ मागितला होता, मात्र ईडीनं ही मागणी फेटाळली. सांगली जिल्हा परिषदेतील मालमत्तांच्या जप्तीचं वॉरंट, ठेकेदाराचं 20 लाखांचं बिल थकवल्यानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याबाबत वॉरंट. मालेगावातील 13 बेरोजगार तरुणांची फसवणूक आणि 125 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे निलंबित व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापक पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यामध्ये पोलिसांची यशस्वी कामगिरी, पोलिसांकडून तब्बल 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश. जालन्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, दुचाकीस्वारांकडून तब्बल 47 लाखांचा दंड वसूल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्यानं महापालिकेच्या कराच्या थकबाकीत वाढ, चालू वर्षात अवघी 48.51 कोटी रुपये वसुली, त्यामुळे कराची थकबाकी 215 कोटींमध्ये. इंदापूरमधील शहागावच्या पायथ्याशी भीमापात्रामध्ये 12 लाख मत्स्यबीज सोडली, राज्य सरकारचा उपक्रम, उजनी जलाशय मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा. नाशिकमध्ये एकच नंबर असलेल्या 2 आयशर ट्रकमधून स्क्रॅप मटेरियलची वाहतूक, ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात, आरोपीकडून 25 लाख किमतीचे ट्रक जप्त. नागपूरच्या गोवारी उड्डाणपुलावरती विचित्र अपघात, उड्डाणपुलावरून जाताना समोरच्या वाहनानं अचानक ब्रेक मारल्यामुळे इतर गाड्या धडकल्या, जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवर भीषण अपघात, भरधाव ट्रकनं ट्रॅक्टरसह दुचाकी चालकाला उडवलं, अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी, अपघातानंतर नागरिकांकडून चालकाचा पाठलाग. पारनेरहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात, एसटी थेट बस स्थानकात घुसल्यानं 2 जण गंभीर जखमी, पारनेर बस स्थानकामधला धक्कादायक प्रकार. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात पुन्हा अपघात, कंटेनर, टेम्पो आणि बसचा अपघात, 10 जण जखमी, काही काळ घाटातील वाहतुकीचा खोळंबा. शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन चोरल्याचा प्रकार जळगावात घडला, या प्रकरणी पोलिसांकडून 6 जणांना अटक. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणांना पर्यटकांकडून मारहाण, रायगडच्या घोणसे घाटातली घटना, 5 पर्यटकांवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवल्यामध्ये गृहरक्षक दलाच्या जवानांची आत्महत्या, राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. लाल कांद्याच्या भावात क्विंटल मागे 800 ते 1 रुपयांची 1000 रुपयांची घसरण, लासलगाव, मनमाड, नांदगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे भाव घसरले, त्यामुळे शेतकरी हवालदिल. ढगाळ वातावरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील हरभरा पीक धोक्यात, जिल्ह्यामध्ये जवळपास 1.5 लाख हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी, वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट. वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात, तुरीवर कीड, अळ्यांसह बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव, औषध फवारणी करत शेतकऱ्यांकडून पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू. ढगाळ वातावरणामुळे मनमाड तालुक्यातील कांद्यावरती संकट, पिकांवर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, कीटकनाशक फवारणीच्या खर्चातही वाढ. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकाचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त यंदा पहिल्यांदाच खंडेरायाची
हरिद्रा मार्शन पूजा, 500हून अधिक महिलांचा सहभाग, पूजेनंतर महिलांकडून खंडेरायाची आरती. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये येण्याची इच्छा होत नाही. एका कार्यक्रमादरम्यान गडकरींकडून खंत व्यक्त. प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल डिझेलवरील वाहनांचा वापर कमी करण्याचा गडकरींचा सल्ला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज संभलला भेट देणार. तसंच उत्तर प्रदेशातील काँग्रेस खासदारांचीही भेट घेणार असल्याची माहिती. आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर यांच्या याचिकेवर आज सुनावणी. तपास यंत्रणेच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. श्रीनगरच्या दाचिगाम जंगलात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान. सोमवार रात्रीपासून ही चकमक सुरू होती. FSSAI कडून पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणि मिनरल वॉटरचं अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकरण. त्यामुळे आता पाण्याची तपासणी करणं अनिवार्य. बेंगल चक्रीवादळामुळे पुदुचेरीमध्ये पूरस्थिती. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प, तर काही घरांमध्ये पाणी शिरलं. अनेक गावंही पाण्याखाली. केरळमध्ये झालेल्या भीषण अपघातात 5 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू. विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक. तमिळनाडूमध्ये बेंगल चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस. पावसामुळे तिरुवनमालाई इथल्या घरांवरती 40 टन वजनाचा दगड कोसळला. 7 जणांचा मृत्यू. 2000 रुपयांच्या 98.08% नोटा बँकेत आल्या परत. 6,839 कोटी रुपयांच्या 2000च्या नोटा अजूनही चलनात. रिझर्व्ह बँकेची माहिती. बांगलादेशमध्ये भारतीय टीव्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी. या संदर्भात एक रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल. पोलिसांची सुटका न केल्यास कडक कारवाई करणार डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला इशारा. इस्रायली पोलिसांची 20 जानेवारी 2025 पूर्वी सुटका करण्याचा इशारा. इस्रायल सरकारनं मशिदींमधील स्पीकरवरून होणाऱ्या अजानवरती बंदी घातली. संरक्षण मंत्री इटामार बेन गवीर यांनी पोलिसांना मशिदींमध्ये लावलेले स्पीकर जप्त करण्याचे आणि आवाज केल्यास दंड आकारण्याचे निर्देश दिले. BSNL सेट टॉप बॉक्स शिवाय टीव्ही चॅनलचा आनंद देणार प्रेक्षकांना. यासाठी BSNLनं IPTV सेवा पुरवठादार स्कायप्रो सोबत करार केलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.